12 तासात पैठणी चोरणारा चोरटा गजाआड, येवला शहर पोलीस पथकाची कामगिरी। येवला शहरातील कोपरगाव रोड येथील प्रसिद्ध अक्कलकोट पैठणी दुकानात चोरट्याने महागड्या पैठणीची चोरी केल्याची घटना समोर आली होती। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती। चोरीची तक्रार येवला शहर पोलीस स्थानकात दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। अवघ्या 12 तासात आरोपीला शोधून काढून गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे। अक्कलकोट पैठणी दुकानातून आरोपीने मोठ्या चलाखीने महागड्या पैठणीची चोरी केली होती। पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा मागोवा घेतला। तपासादरम्यान आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात आली। यावेळी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपीकडून चोरीला गेलेला मुद्देमाल म्हणजे महागडी पैठणी जप्त करण्यात आली आहे। यामुळे व्यापाऱ्यांसह येवला शहरातील नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केले आहे। येवला शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक धीरज महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की चोरीची घटना घडल्यानंतर लगेचच पोलिसांनी तपास चक्रे फिरवले। सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासून आम्ही आरोपीला ताब्यात घेतले। नागरिकांनी अशा घटनांबाबत सतर्क राहावे आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। पैठणीचं दुकान फोडल्याची चोरी झाली होती, या संदर्भात आपल्याकडनं काय कारवाई करण्यात आली? सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। काल दिनांक 27/11/2024 रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लकडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना झालेली होती। ती त्यांना मालकांना 9:15च्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। त्याच्यानुसार CR नंबर 414/2024 दाखल करण्यात आला होता। सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलीस स्टेशनला थांबून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनांप्रमाणे SI लोखंडे साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाब नोंदणी केले। घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले। त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जाब याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार त्या सदर इसमास आम्ही ताब्यात घेतले। त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीस गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो DVR वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे। चालू आहे त्याचे तपास अधिकारी बोरसे साहेब यांना पण आपण आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत आणि तो गुन्हा पण उघडकीस येईल। स्वतंत्र न्यूज, न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी।